हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई. मनीषा वाघमारे पाठोपाठ आता मनीषा मांढरे अटकेत. मनीषा मांढरे नीट परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. नीट पेपर फुटीतील आरोपींचं टेलिग्रामवर चॅट. तपास यंत्रणांकडून चॅट रिकव्हर करण्याचा प्रयत्न. नीट पेपर लीक प्रकरणाची क्रोनॉलॉजी समोर. पुण्याच्या मनीषा वाघमारेंनी साथीदारांच्या मार्फत नगर, नाशिक आणि गुरुग्राम पर्यंत नेक्सस चालवत सेंटर जयपूरला पाठवलं. धक्कादायक माहितीमुळे एकच खळबळ. मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ता असू शकतात. उदय सामंत भेटून आल्यानंतरच जरांगे का बोलायला लागले? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण अस्त्र. जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण करणार. 3 कोटींपेक्षा जास्त मराठे उपोषणात सहभागी होतील, मनोज जरांगेंचं वक्तव्य. फडणवीसांना दोष देत नाही, पण त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा फडणवीसांना सवाल. तर मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात हे फडणवीसच म्हणाले होते, म्हणत जरांगेंचा टोला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना दिल्ली कार्यालयात प्रवेश रोखल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादीकडून खंडन. वृत्त निराधार असल्याचं अविनाश अधिकांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील अंतर्गत संघर्ष. शरद पवारांच्या दरबारी बड्या नेत्यांनी पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती. तर कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची केली मागणी. कारागृहात असूनही मुंदूखराची कमाई सुरू. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनातून मिळणार तब्बल 3 कोटी. भूसंपादनाचा लाभ घेण्यासाठी मुलींना हजर राहावं लागणार. राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल. ईडब्ल्यूएस घरकुलांना 10% वाळू मोफत मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मराठा आंदोलनावरून पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे हे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असू शकतात असा दावा केलाय. तसंच शिंदेच्या सावलीचा फायदा घेऊन आंदोलनात वळवळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. उदय सामंतांनी बैठकीतील चर्चेची माहिती द्यावी, त्यांनाही प्रश्न विचारले जातील असा इशाराही सदावर्तेंनी दिला. आजची बैठक रेती वाहतदारांची होती का असा सवाल करत जरांगेंचं आंदोलन रेती वाहतदारांचं असल्याची टीकाही त्यांनी केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जरांगेंना थांबवावं अशी मागणीही सदावर्तेंनी केली आहे. आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे, म्हणजे मनोज जरांगे सोबतची. फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो. मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो. आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरांगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाही. संविधानावर ते कधीच बोलत नाही. त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, मला असं वाटतंय जरांगेचं आंदोलन आणि त्याचा उदय असतं फक्त आमचे उदय सामंतच सांगू शकतील. बिकॉज ऑल दिस इज पॉलिटिक्स. कुणबी मराठा भाऊ आहेत, त्यांना डर नाही आहे. डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे, जरांगेच्या जवळच्यांना आहे, बोगस डॉक्युमेंटवाल्यांना आहे. माझ्या मराठा भावांना बिलकुल डर नाही, जे हे सगळे कागदपत्र ज्यांच्याकडे आहेत. मग जरांगे राजकारण करण्यासाठी सगळं करतंय आणि म्हणून
माझं हे म्हणणं आहे की जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती. रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का, याची चौकशी संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. कारण मला जी माहिती मिळत आहे, माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत की जरंगेचे लोक कशा प्रकारे रेती उपसा करत आहेत. जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक, तुम्हाला सांगतो, एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे. एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरंगेला सांगावं स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स. थेट म्हणतोय मी एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला की नाही आवर्त घ्यावं. तर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या मुद्द्याला घेऊन त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. उदय सामंत यांच्या भेटीनंतरच ते कसे काय बोलू शकतात असा सवाल देखील उपस्थित केला. जरांगे एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता असू शकतो असं देखील गुणरत्न सदावर्ते म्हणताना दिसत आहे. शिंदेच्या सावलीचा फायदा घेऊन वळवळ सुरू असल्याचा देखील आरोप, तसं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केले. उदय सामंतांना काय चर्चा झाली ते उदय सामंतांबरोबर याबद्दलची माहिती त्यांनी द्यावी आणि सामंतांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे बिळातून बाहेर आले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना थांबायला सांगावं असा इशारा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी लंकेश देऊ केलेला आहे. त्याच्यामुळे जरांगे एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता असू शकतो असं म्हणत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावरती आरोप केल्याचं आपण बघतोय. शिंदेंच्या सावलीचा फायदा घेऊन त्यांची वळवळ सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे एका पाठोपाठ एक गुणरत्न सदावर्तेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये आजच्या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य जरांगेंच्या बाबतीत केली. त्यामुळे आता या वक्तव्यांनंतर मनोज जरांगेंकडनं काय माध्यमांसमोर उत्तरं दिली जात आहेत हे देखील बघावं लागेल. पण ज्या पद्धतीने आज गुणरत्न सदावर्ते बोलत होते त्या सगळ्या याच्यातनं त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पहिला प्रश्न की उदय सामंतांच्याच भेटीनंतर जरांगे आता का बोलायला लागले, एकनाथ शिंदेंच्या सावलीचा आधार घेऊन त्यांची वळवळ सुरू आहे का असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांना थांबवावं असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयच्या तपासाला आता वेग आलेला आहे. मनीषा वाघमारेंच्या अटकेनंतर आता बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सुद्धा सीबीआयने अटक केली आहे. पेपर लीक रॅकेटमध्ये आरोपींशी असलेले संबंध आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटली भूमिकेचा तपास सध्या सुरू आहे आणि या प्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपर लीक प्रकरणात आता सीबीआयची कारवाई अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय मनीषा मांढरे सुद्धा आता अटकेत आहेत. नीट प्रकरणी मनीषा या अटक झाल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक प्राध्यापक मनीषा मांढरे सुद्धा आता अटकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयनं पुण्यामध्ये एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आरोपी मनीषा वाघमारे हिचे पती संजय वाघमारे यांच्या क्लिनिकवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. पुण्यातल्या बिबवेवाडी भागामध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये संजय वाघमारे यांच्या डेंटल डिझाईन नावाचा दवाखाना आहे. मात्र सीबीआयच्या छाप्यामध्ये डेंटिस्ट असलेले संजय वाघमारे हे त्या दिवशी क्लिनिकमध्ये आढळले नाहीत. त्यामुळे ते फरार झाल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. दरम्यान अधिकाऱ्यांनी क्लिनिकमधल्या सगळे सीसीटीव्ही फुटेज जप्त केलंय आणि या जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता या पेपर फुटीच्या रॅकेटचे अनेक मोठे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. नीट यूजीसी 2026 कथित पेपर फुटी प्रकरणी आता अटक केलेल्या लातूरच्या निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याबाबत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एस. बेल्लाळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कुलकर्णींच्या निवृत्तीनंतरच्या कामकाजाशी महाविद्यालयाचा कोणताही संबंध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोबर या प्रकरणी कुलकर्णी दोषी आढळले तर त्यांना फाशीची शिक्षा होईल अशी ही तीव्र भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या पद्धतीच्या वागण्यामुळे जर होत असेल तर ते निग्लेक्ट करून सोडायचं. अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष पण देत नाहीये, अशा गोष्टीला आम्ही जास्त महत्व पण देत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर चुकीचं काम केलं असेल त्याला फासावर चढवा, आमचं काही म्हणणं नाही.